नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आम पापड, म्हणजे ज्याला आपण आंब्याची पोळी म्हणू शकतो साधारण। तर इथे मी 4 हापूस आंबे घेतलेले आहेत। तर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत। हे स्वच्छ मी धुवून 3-4 तास पाण्यामध्ये ठेवले होते, म्हणजे आंब्याची पूर्ण उष्णता निघून जाते। आपल्याला तो बाधत पण नाही म्हणून 2-3 तास आपण पाण्यामध्ये ठेवतो। तर आता हे किती निघतोय आपल्याला माहीत नाही, सालं काढून आपण नंतर वजन करूया। तर पहिले याची सालं काढून घेऊया। या पद्धतीने आपण सगळी सालं काढून घेऊया। हे बघा, इथे आपण आंब्याची सगळी सालं काढून घेतलेली आहे। तर आपण एक मिक्सरचं भांडं घेतोय, त्यामध्ये आपण हे आंब्याचे तुकडे करून घेणार आहोत। किंवा तुम्ही हाताने रस काढला आणि नंतर मिक्सरला फिरवला तरी चालेल, कारण खूप वेळेला आंबा पिकलेला असतो जास्त, जसा हा पिकलाय। हे बघा, इथे आपण आंबे सगळे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत। 2-3 आंब्यांचा रसच निघाला, कारण खूप मऊ झाले होते। आता आपण त्यामध्ये अंदाजे, जशी तुमच्याकडे आंबे गोड असतील त्या अंदाजाने तुम्ही साखर घाला। माझ्याकडे हे 4 आंबे होते, मी साधारण वाटीभर साखर घालते त्याच्यामध्ये। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। इथे आपण घालतोय थोडासा लिंबाचा रस। साखर पण प्रिझर्वेटिव्हचंच काम करतं। जर आपल्याला वर्षभरासाठी जर आपल्याला ह्या आंब्याची पोळी किंवा आम पापड करून ठेवायचे असतील, कोणी पापड म्हणतं त्याला, आपण त्याला पोळी म्हणतो। किंवा तुम्ही पण बघत असाल अशा मार्केटमध्ये पण असे चौकोनी आकाराचे छान छान असे पीसेस मिळतात, त्याचे विकायला वर्षभर मस्त मिळतात। तर आपण हे वर्षभर घरामध्ये करून ठेवू शकतो। त्यासाठी इथे मी लिंबाचा रस घातला आहे आणि थोडंसं मी काळं मीठ घालते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर। तर मी हे तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते, एक आपण डायरेक्ट करणार आहोत आणि एक आपण शिजवून करणार आहोत। तर आता आपण मिक्सरचं झाकण लावूया आणि या मिक्सरमधून काढून घेऊ। हे बघा, इथे आपला आंब्याचा रस छान झालेला आहे, मिक्सरमधून आपण काढला आहे। तर आता एक ताट घ्यायचं। आपण न शिजवता जो बनवणार आहोत तो मी पहिले करते। या ताटाला आपण तुपाचा हात लावायचा। जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर 1-2 दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये वाळवले, किंवा थोडंसं खिडकीत ऊन येत असेल तिथे वाळवलं तरी चालण्यासारखं आहे। नाही तर मग आपण गॅसवरचा जो करतो तोही तुम्हाला 2 दिवस तर लागतातच लागतात, तोही चांगला होतो। तुम्हाला जो वेळ वाचत असेल किंवा जी आवडली पद्धत त्या पद्धतीने करा। हे बघा, इथे मी 2 ताटांमध्ये हा न शिजवताच आपण टाकलेला आहे। आपण हा पहिले उन्हात ठेवूया आणि मी दुसरा शिजवून दाखवते। दुसरा इथे आपण पॅन ठेवला आहे गॅसवरती, तर उरलेला रस त्यामध्ये घालूया। आपण गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे। बारीक ह्याच्यावरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करा, पण हे पापड आंबापोळी खूप छान होते। वर्षभर पण तुम्ही स्टोअर करू शकता। फक्त पाण्याचा हात लागला नाही पाहिजे त्याला। लहान मुलं खातातच खातात, पण मोठे पण खूप आवडीने खातात। तर आपण घरच्या घरी कुठलाही भेसळ न वापरता
ही आपण वडी बनवू शकतो. कुठल्याही रसाची करू शकता तुम्ही. मी काल पायरी आणि हापूस मिक्सची केली होती. फक्त त्याच्यात जर अशा रेषा रेषा निघाल्यात रसामध्ये तर तो रस गाळून घ्या, म्हणजे मग त्याच्यामध्ये त्या दिसणार नाही. बाकी करू शकता तुम्ही. आणि त्याच्यात मीठ, काळं मीठ आपण जेव्हा टाकतो आणि लिंबू पिळतो तर ते त्याला चव पण खूप छान येते. आणि साखरेने तर टिकतातच वस्तू म्हणा. थोडा ह्याला वेळ लागतो. जो आपण पहिला केला तो एकदम रस काढला, ताटात ओतला, ठेवलं, याला थोडा वेळ लागतो. बघा आपल्या इथे आंबा चांगलाच घट्ट झाला आहे. आपण ताटाला तूप लावून घेऊ आणि त्यामध्ये ओतूया. याला छान चपाती आली, एकदम मस्त चमक होतो आणि छान शिजला पण आहे. गॅस बंद करू. आपण ताटात काढून घेऊया. ते बघा आपण हा शिजलेला ताटामध्ये ओतलाय. तर आपण 2 दिवसांनी बघूया की कसा होतोय तो. हे बघा हा पण एक झाला. थोडा किनारीने फाटलाय पण बाकी व्यवस्थित झालेले आहे बघा. तर आपले हे 2 शिजवल्याची ताटं आहेत आणि 2 हा आपण असाच रस केला आणि ताटामध्ये टाकला. खूप कडक झालेत ते. ते एक ताट आहे आणि हे एक ताट, अशी आपली 4 ताटं झाली आहेत. ही 2 डायरेक्ट रस करून आपण ताटात ओतलाय आणि ही 2 आपण शिजवून घेतली होती. तर आपण आता ह्याचे तुकडे करून घेऊया. सुरीने मी कापून घेते. जरा माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळे एक दिवस जरा तब्येत ठीक नाही म्हणून तो व्हिडिओ राहिला माझा. आपण घरच्या घरी या आंब्याच्या सीझनमध्ये आपण हे असे आंब्याचे पापड, आंब्याची पोळी म्हणू आपण त्याला, असं बनवून ठेवू शकतो. आणि असं पण रोल करू शकता किंवा गोल पण चौकोनी तुकडे मी दाखवते. आपण जसं दुकानांमध्ये आपल्याला मिळतात त्या पद्धतीने पण आपण मुलांना ते चौकोनी तुकडे देऊ शकतो. हे बघा हे आपण असे रोल करून घेऊया. बघा दुकानात आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला वड्या मिळतात. आपण एक एक करून काढून खातो. ही लहानांना तर आवडते, पण मोठी पण माणसं खूप आनंदाने खातात ह्या आमपापड किंवा आंब्याची पोळी म्हणू आपण. मी या पद्धतीने सगळा काढून घेते. इथे आपण असे रोल केलेत. आपण वड्या करून ठेवल्यात. जे जास्त उन्हामध्ये सुकले ते कडक झाले त्याचे आपण वड्या केल्यात. म्हणजे पीसप्रमाणे जसं आपण मार्केटला आपल्याला आंबावडीचे चौकोनी तुकडे मिळतात त्याप्रमाणे ते झाले.
बघा आपल्या आंब्याचे पापड, आंब्याची पोळी बनवून तयार झाली आहे. ती जरा एक दिवस जास्त सुकली त्याच्यामुळे ती एकदम कडक झाली, तर ती आपण पोळी म्हणून खाऊ शकतो. हे सॉफ्ट आहे, याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे एकदम सॉफ्ट झाले. आणि हा जो कलर आहे हा शिजलेल्या आंब्याचा आहे, आणि हा जो दिसतो आहे हा कच्चा आहे आंबा, म्हणजे रस केला आणि ताटात टाकला असं आहे. तर तुम्ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला सांगा. तसंच अजूनपर्यंत जर तुम्ही तिखट तडकाला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा. परत भेटू आपण अशाच एका रेसिपीबरोबर. धन्यवाद.